कधी आत्मसाक्षात्कार मागितलाय? कधी आत्मानुभूती मागितली? तुम्ही मागत का नाही? ते शिर्डीला मागा ना आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती मागायला तर मिळेल. ध्यान, मेडिटेशन याच्याविषयी जर सोप्या भाषेत काही सांगायचं असेल, काय सांगाल? काही न करणं म्हणजे ध्यान. एकदम सगळ्यात सोपं. ही म्हणजे ध्यानाची सोपी एकदम डेफिनेशन प्रकृतीशी समरस होणं म्हणजे ध्यान. हं. म्हणजे आपलं चित्त बाहेर नेणाऱ्या खूप साऱ्या वस्तू झाल्या आहेत. तर टीव्ही झालाय, मोबाईल झालाय, इंटरनेट झालं, इतक्या साऱ्या वस्तू की जितकं चित्त बाहेर जाईल, तितकं चित्त वीक होईल. सामान्य माणसाला ध्यान करणं शक्य आहे का? आणि मग ते कसं करायचं? नाही, तुमची इच्छा असेल तर मी करू शकतो, असं काही नाही. ॲक्च्युअली काही नाही, एकदम सोपं आहे. पहिली गोष्ट ना, ध्यान करायच्या आधी तुमचा शरीरच तुमचा विरोध करेल. पहिली गोष्ट आपण गुरुला निवडूच शकत नाही. आपण काय गुरुहून जास्त शहाणे आहोत का, की गुरुला निवडू? आपण गुरुला निवडू, गुरु आपल्याला निवडतो. जोपर्यंत तुमच्या जीवनात गुरु येत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. हा माझा 70 वर्षाचा अनुभव आहे. सगळे लोकं वेड्यासारखं देव, 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 देव करतात आणि देव तर कोणी आणि प्रत्येकाला विचारतो, "तुम्ही पाहिला का देव?" नाही पाहिला. कोणी देवावर मोठ्याला प्रवचन देतात, त्यांना म्हणतो, "तुम्ही देव तुम्हाला देवाची काही अनुभूती?" काही नाही. पण मग तुम्ही एवढे-एवढे प्रवचन काय देता देवांवर? मी आई-आजोबांना सांगतो, "या तर तुम्ही ना म्हणजे पापन पुण्याच्या गोष्टीच करू नका आणि केल्या तर असा मार्ग सांगा, असा रस्ता सांगा, की त्याच्या हातून पाप कधी घडणारच नाही." मला देव मिळाल्यानंतर सगळ्या जगांना लोकांना देवाची ती अनुभूती करतो. तर ती अनुभूती येते, अनुभव आहे. आभामंडल किंवा ऑरा याच्याविषयी अजून आम्हाला काय समजावून सांगता नाही येईल? काय झालं जसं माहिती आहे का? हं. मी अहमदाबादच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये खूप 25 वर्षाआधी एक शिबिर घेतलं डॉक्टरांचं. तर डॉक्टरांना म्हटलं, "ज्या बॉडीला टच करतो आपण, त्या बॉडीचं ज्ञान तुम्हाला आहे. हं. विचाराचं ज्ञान तुम्हाला नाही. तर कॅन्सर झाल्यानंतर तुम्हाला कळतं, की शरीराला कॅन्सर झाला आहे. पण कॅन्सर व्हायच्या 6 महिने आधी त्या विचारांना कॅन्सर झालेला असतो. तर योगी 6 महिने आधी सांगू शकतो तुम्हाला, की तुम्हाला कॅन्सर होईल. तर तुम्ही तेव्हा ट्रीटमेंट केली तर शरीरापर्यंत येणार नाही." मैं एक पवित्र आत्मा हूँ, शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. इसलिए मैं परमात्मा मैं हूँ. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं. नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज चर्चा करणार आहोत ती विशेष आहे चर्चा, तो संवाद विशेष आहे. खरं तर सरकारनं याच वर्षी 21 डिसेंबर हा ध्यान दिवस म्हणून घोषित केलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण बोलणार आहोत गुरुदेव श्री शिवकृपानंद स्वामी यांच्याशी. तर त्यांची थोडीशी ओळख करून देते. खरं तर त्यांचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर तुम्हाला त्यांच्या कुठल्याही नव्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. तरी देखील 1954चा त्यांचा जन्म, आध्यात्मिक गुरु आहेत आणि समर्पण या मेडिटेशनसाठी जगभरामध्ये ते प्रसिद्ध आहेत. श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे ते सर्वेसर्वा आणि याच फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, वेगवेगळ्या विदेशातल्या ठिकाणी सुद्धा त्यांचं ध्यानधारणेच्या प्रवाहामध्ये लोकांना कसं आणायचं यासाठीचं गेली जवळ-जवळ 30-40 वर्षांपासूनचं काम आहे. 16 वर्ष ते स्वतः हिमालयामध्ये होते. पण याने काही चुकीचं वाटून घेऊ नका, कारण बिझनेस स्टडीजमध्ये मास्टर्स केलंय त्यांनी. प्रपंचात राहून सुद्धा चांगली आध्यात्मिक स्थिती कशी काय साधायची, या अनुषंगानं ते देशभरामध्ये बोलत असतात. गुरुदेव, सुरू करूया. मला सगळ्यात आधी हेच विचारायचंय, की मुळात ध्यान, मेडिटेशन याच्याविषयी जर सोप्या भाषेत काही सांगायचं असेल, काय सांगाल? काही न करणं म्हणजे ध्यान. एकदम सगळ्यात सोपं. ही म्हणजे ध्यानाची सोपी एकदम डेफिनेशन. आपण काय करतो, या तर विचार करत असतो, नाहीतर काहीतरी काम करत असतो. आता कामही नाही करायचं आणि विचारही नाही करायचे. असे तुम्ही किती वेळ बसता? स्वतःच विचार करा ना. तर जे बसतं ते ध्यान. पण ते आपल्याला बसता नाही येत ना. तर सांगायचं तात्पर्य ते जर बसता आलं, तर ते ध्यान आहे. हं. म्हणजे फक्त शरीराने हालचाल करायची नाही असं नाही, तर हां, विचारांनी हां, सुद्धा हां. हालचाल करायची नाही. तेच पण गंमत आहे. गुरुदेव तेच कठीण आहे. नाही ते कठीण आहे ना. मग म्हणून ते म्हणून काही-काही लोकं असतात ना अर्धा-अर्धा तास बसलेले असतात आणि त्यांना म्हणावं की तर ते विचार करत असतात. म्हणून काय म्हणतात विचारही करायचे नाही आणि शरीराने काही हालचाल करायची नाही. असं करणं खूप कठीण आहे. ते हं. करता आलं तर खरं म्हणजे ध्यान म्हणजे प्रकृतीशी जुडणं म्हणजे ध्यान. खरं म्हणजे ध्यान शब्दच रॉंग आहे. ध्यान करणं नाही आहे. ध्यान आपोआप आपण
आपल्या स्वाभाविक स्थितीमध्ये गेलो ना, तर हं. ध्यान. म्हणजे जसं ध्यान असं लागतं हा हां, शब्द हां, हां. जास्त असंच. हां. कदाचित जवळ आहे. आपलं हा मूल स्वरूप आहे. म्हणजे प्रकृतीशी जुडणं. तुम्ही पहा ना, जंगलातनं एकटे फिरा, ऑटोमॅटिकली तुम्हाला विचार येणार नाहीत. का? कारण झाडं विचार करत नाही. समुद्राकाठी तुम्ही एकटे फिरा, एकटे का म्हणते शब्द वापरतोय? तुमच्याबरोबर जर कोणी असेल, त्याचे विचार तो तुमच्यात टाकेलच. तर एकटे फिरा. जंगलातनं तुम्ही एकटे फिरा, समुद्राकाठी एकटे फिरा, नदीवर एकटे फिरा, तुम्हाला काहीच विचार येणार नाही. तर प्रकृतीशी समरस होणं म्हणजे ध्यान. हं. पण गुरुदेव हल्ली आमच्या आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. आमचं चित्त अजिबातच थाऱ्यावर नाही. म्हणजे मग आम्ही कुठल्याही वयोगटातले असू, कुठल्याही क्षेत्रात काम करत असू. मग अशा वेळेला ध्यान त्या डिस्ट्रॅक्शनमधनं एकाग्र होण्याकरता मदत करतं का? याचं कारण काय? माझ्या लहानपणी ना फक्त म्हणजे कुठेतरी कोणाकडे तरी रेडिओ असायचा आणि त्याच्याकडे काही बातम्या ऐकायची असेल त्याच्याकडे जाऊन किंवा त्या दुकानात किंवा त्या हॉटेलवर जाऊन आम्ही बातम्या ऐकायचो एक. दुसरं तरुण भारत म्हणून एक पेपर होता. हं. म्हणजे म्हणजे माझ्या काळात तो पेपर होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य कुठल्याही बातम्या मिळण्याचे जे 2च स्रोत होते. पेपर होता नाहीतर मग रेडिओ होता. आता किती सारे झाले आहेत. म्हणजे आणि होतं काय म्हणजे आपलं चित्त बाहेर नेणाऱ्या खूप साऱ्या वस्तू झाल्या आहेत. तर टीव्ही झालाय, मोबाईल झालाय, इंटरनेट झालं. इतक्या साऱ्या वस्तू की जितकं चित्त बाहेर जाईल, तितकं चित्त वीक होईल. तर म्हणून आजच्या पिढीचं जितकं चित्त वीक आहे, तितकं पहिल्याच्या पिढीचं नव्हतं. कारण त्यांच्याजवळ चित्त बाहेरची जायची साधनच नव्हती. आता खूप बरोबर. साधनं झाली. तर ती साधनामुळेच चित्त स्थिर होत नाही. स्थिर होत नाही म्हणून वीक होतं. वीक होतं म्हणून मग ही प्रॉब्लेम निर्माण झाली. तर सांगायचं तर हा वेळेचा प्रभाव आहे. तर जसं-जसं चित्त आणि अंतर्मुखी कोण करू शकतं? जगामध्ये फक्त गुरुच आहे, ज्याच्या सानिध्यात तुमचं चित्त अंतर्मुखी होऊ शकतं. बाकी तुम्ही मोजून पहा ना, सगळ्या वस्तू तुमच्या चित्ताला बाहेर नेणार आहेत. पण मग आम्ही असं ऐकतो, की समर्पण ध्यान किंवा हिमालयीन ध्यान. तर या संकल्पना काय आहेत? ह्याच्याविषयी आम्हाला अजून थोडं समजावून सांगाल का? एकदा ना, मी आमच्या दांडी आश्रमात जैन मुनींचं शिबिर घेतलं. 8 दिवसाचं शिबिर झालं. शिबिर जेव्हा संपलं, तेव्हा एकतर ना माझे साधकही थोडे जलसी करतात त्या मुनीची, की त्यांचे शिबिरं माझे 8-8 तास चालतात. तर साधक म्हणतात, "तुम्ही त्या 8 लोकांना घेऊन 8-8 तास काय बसले असतात?" मी म्हटलं, "तुमची आणि त्यांची बरोबरी नका करू. ते 500-500 किलोमीटर चालून माझ्याजवळ येतात आणि तुमच्याजवळ मी 500-500 किलोमीटर जातो. तर तुमचं आणि त्यांच्यात अंतर नाही का?" तर सांगायचं असं एक शिबिर घेतलं, ते संपलं आणि संपल्यानंतर त्या जैन मुनींचे जे महाराज होते, त्यांनी म्हटलं, "स्वामीजी, ध्यानाच्या 3 पद्धती आहे. एक पद्धती आहे त्राटक, म्हणजे एका डोकडे एकसारखं तुम्ही ज्योतिषा पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहा. मग निर्विचारताची स्थिती येते. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे भस्त्रिका प्राणायाम. तो भस्त्रिका प्राणायाम करून, करून सुद्धा तुम्हाला निर्विचारची स्थिती येते. हं, तिसरी पद्धती आहे श्वासावर चित्त ठेवणं. हं. श्वास घेऊन राहिले, श्वास सोडून राहिले. ही तिसरी पद्धत आहे. तुम्ही तर कोणत्याच पद्धतीने आम्हाला ध्यान शिकवलं नाही. तरी पण आम्हाला जी अनुभूती झाली आहे, आम्हाला जो अनुभव झाला आहे, तो अनुभव आम्ही बाहेर जाऊन कोणालाच सांगू शकत नाही. एक. दुसरं, बाहेर जाऊन आता दुसरे जैन मुनी आम्हाला विचारतील, दुसऱ्या साध्वी आम्हाला विचारतील, की तुम्ही कोणत्या पद्धतीने ध्यान शिकून आले? आम्ही काय सांगू? हं. मी त्यांना म्हटलं, पहिली गोष्ट महाराज साहेब, ही पद्धतीच नाही आहे. पद्धतीचा अर्थ एक शरीर एका शरीराला शिकवतं आणि एक शरीर एका शरीराकडून शिकतं. तर मी तुम्हाला शिकवलंही नाही, तुम्ही माझ्याकडनं शिकलाही नाही. फक्त ते आपोआप तुम्हाला प्राप्त झालं आहे. ते म्हणे आपोआप म्हणजे कसं? मी म्हटलं, हिमालयातल्या गुरूंनी खूप वर्षपर्यंत समाजाचं अध्ययन केलं. दुसरं जितके आपण ज्याला धर्म म्हणतो ना, त्या धर्म नाही, त्या उपासनाच्या पद्धती आहेत. त्या उपासना पद्धती आणि सगळ्या उपासना पद्धतींचं अध्ययन करून त्यांनी पाहिलं सगळ्या उपासना पद्धती कर्मावर डिपेंड आहे. चांगली कर्म करा, वाईट कर्म करू नका, हेच तर सगळेजण सांगतात आहे. पण बरोबर. त्याच्यानंतर हे नुसते उपदेश आहेत. आतून काहीच घडत नाही. लोकं एका कानाने ऐकतात, एका कानाने सोडतात, पण त्याचा काही परिणाम होत नाही. असं त्यांनी 800 वर्षापर्यंत अध्ययन केलं आणि एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीला असं करता, करता, करता शेवटी त्यांनी एक संस्कार निर्माण केला. संस्कार निर्माण केला. संस्कारचा उद्देश काय? त्या संस्कार मिळाल्यानंतर तुमची आत्मसाक्षात्कार मिळतो आणि तो मिळाल्यानंतर तुमच्या हातून वाईट काय आणि चांगलं काय बाहेरून ऐकायची गरज नाही. तुमच्या हातून वाईट कर्म होणारच नाही. होतं ना? हं. जसं वाईट कर्म करायचे, ते वाईट कर्म करायसाठी तुमच्याजवळ शक्ती असली पाहिजे वाईट. जर वाईट शक्तीच नाही, तुम्ही वाईट कर्म नाही करू शकत. जसं आपण पाहतो की नाही, बँकेत डाका टाकायला जातात डाकू. आधी दारू-बिरू पितात, आधी आपली वाईट शक्ती वाढवतात, नंतर जाऊन टाकतात. तर तसं प्रकारचं जर तुमच्याजवळ वाईट शक्तीच नाही राहिली, तर वाईट कर्मच घडणार नाही. तर हं, त्यांनी एक अशी अनुभूती निर्माण केली, की ती अनुभूती घेतल्यानंतर तुमच्या हातून वाईट कर्म होणारच नाही. तर म्हणून मी हं. पुष्कळ वेळा ना, आजी-आजोबांनाही सांगतो, की तुम्ही ना लहान मुलांना, तुमच्या नातवंडांना सांगता, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे पाप आहे. खूप अगदी घुट्टी पिलवून सांगतात आणि मी फॉरेनमध्ये फिरतो ना, फॉरेनमध्ये त्या मुलांना काही अक्कल नाही. पाप कोणतं आणि पुण्य कोणतं काही नाही. त्याला म्हणतो, "हे ना
पाप आहे. अच्छा स्वामीजी पाप आहे का? ठीक आहे आम्ही नाही करणार. म्हणजे त्यांचं गिल्टी फिलिंग वगैरे काही नसतं. त्यांना माहिती नसतं काही. आणि आपल्या इथे काय आजीनी सांगितलं असतं, "हे पाप आहे, हे पाप आहे." आणि नंतर मग तो मुलगा 25 वर्षाचा झाल्यानंतर याच्यातून पाप घडतं आणि घडल्यानंतर पूर्ण जन्मभर तो गिल्टी फिलिंगवर राहतो, की मी पापी आहे, माझ्या हातून पाप घडलं. म्हणजे तर मी आई-आजोबांना सांगतो, या तर तुम्ही ना म्हणजे पाप अन् पुण्याच्या गोष्टीच करू नका आणि केल्या तर असा मार्ग सांगा, असा रस्ता सांगा, की त्याच्या हातून पाप कधी घडणारच नाही. तर अगदी. हा तो मार्ग आहे. की एकदा जर तुम्ही अनुभूती घेतली, आत्मसाक्षात्कार मिळाला, तुमच्या हातून पाप घडणारच नाही. तुम्ही करूच हं. शकत नाही. आणि मग ध्यानाच्या माध्यमातूनच, ध्यानाच्या प्रवाहात येऊनच ती अनुभूती मिळू शकते. हां. आणि याच्यात पहिली गोष्ट मला असं वाटतं, तुमच्यामध्ये तीव्र इच्छा असली पाहिजे. जोपर्यंत ती इच्छा नाही ना, तोपर्यंत ती मिळूनही त्याचा अनुभव आपल्याला होणार नाही. असं हं. इच्छा असणं जरुरी आहे. खरं पण मग जसं तुम्ही आत्ता गुरूंचा उल्लेख केलात, की आपल्याला कुठलंही काम करायचं असलं, की गुरु आपल्याला त्या निश्चित स्थळापर्यंत नेऊन पोहोचवतो, असा तो माध्यम तयार होतो. तर मग आता गुरु जर निवडायचा असेल, अशा गोष्टीत वळण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता जर गुरु गुरु निवडायचा असेल, तर कशी आपली बुद्धी आणि कसं आपलं नजर असायला पाहिजे? पहिली गोष्ट आपण गुरुला निवडूच शकत नाही. आपण काय गुरूहून जास्त शहाणे आहोत का, की गुरुला निवडू? तर आपण गुरुला निवडू. गुरु आपल्याला निवडतो. म्हणजे तो सिलेक्ट करतो, की जेव्हा म्हणून रामदास स्वामींनी म्हटलं, की नाही, तुमची आध्यात्मिक बैठक चांगली करा. गुरु तुमच्या घरी येऊन भेटेल. तर तुमची जशी आध्यात्मिक स्थिती चांगली होते ना, गुरु तुमच्या जीवनात आपोआप येतो. पण बाकी म्हणजे ना, आपण गुरुला नाही निवडू शकत. पुष्कळ लोकं म्हणजे हे गुरु चांगले का ते गुरु चांगले? हे गुरु चांगले का ते गुरु चांगले? असं करता-करता कोणत्याच गुरूला मानत नाही. अरे बाबा, मेनमध्ये नका बसू, पॅसेंजरमध्ये बसा, एक्सप्रेसमध्ये कुठेतरी बसा ना. लोकलमध्ये जरी बसले तरी कुठेतरी पुढे जाल ना. तर सांगायचं तर हे नुसते तुलना कर अरे तुलना करायला तुम्ही गुरूहून श्रेष्ठ आहात का? नाही. तर मग गुरूंची तुलना तुम्ही कशी करू शकता? तर कधी मनुष्य गुरूला सिलेक्ट करू शकत नाही. गुरु तुम्हाला सिलेक्ट करतो. हं. आणि मग अ, अ, म गुरु आवश्यक आहे मात्र. जर अशा कुठल्या गोष्टीमध्ये म्हणजे तुम्हाला समर्पण करायचं आहे, एखादी गोष्ट साधायची आहे, तर त्याच्यासाठी गुरु मात्र आवश्यक आहे. हे बघा, सगळं ज्ञान माणसाला आहे. फक्त इथे गुरुच्या इथे समजत नाही त्याला. आता हे बघा, हं. जसं तुमच्या घराच्या मागे खूप सुंदर एक मागे गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये एक शेतकरी आहे, जो एका पर्टिक्युलर ठिकाणी रोज नियमित पाणी टाकतो. हं, रोज नियमित तिथे खाद टाकतो आणि तुम्ही त्याला विचारलं, "का रे, तू रोज अगदी नियमाने इथे खत टाकतोय, रोज नियमाने इथे पाणी टाकतोय, का?" तो म्हणतो, "माझी इच्छा आहे, इथे खूप चांगला आंब्याचं वृक्ष उगलं पाहिजे." हं. तो म्हणतो, "अरे वेड्या, आंब्याचं बीजच नाही तर आंब्याचा वृक्ष कसं उगेल? पाणी टाकून आणि खत टाकून कधी आंब्याचा वृक्ष उगतो का? पण हाच पागलपण आपण नाही करत आहे का अध्यात्मात? देव-देव करतो, जप-जाप करतो, पूजापाठ करतो, कर्मकांड करतो. पण बीजच नाही आहे अध्यात्माचं. अध्यात्माचं बीज असलं तर आध्यात्मिक प्रगती होईल ना. त्या आध्यात्मिकचं बीज म्हणजे ते गुरूकडनं मिळतं. जोपर्यंत तुमच्या जीवनात गुरु येत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. हा माझा 70 वर्षाचा अनुभव आहे. 16 वर्ष तुम्ही हिमालयामध्ये होतात? तर तिकडचे अनुभव काय होते? आणि मुळात तुम्ही याकडे वळलात कसे? तुम्हाला असं का वाटलं, की आपण ध्यान प्रवाहामध्ये गेलं पाहिजे? ॲक्चुअली गेलो नाही. तिथेही पोहोचवलं गेलं. म्हणजे मी म्हटलं ना, मी थोडी गुरुला निवडू शकतो. गुरुने मला निवडलं. आता कसं झालं सुरुवात ते सांगतो. मी नागपूरचा आहे आणि नागपूरला मी माझ्या आजीच्या बरोबर, आजोबांबरोबर राहायचो आणि माझ्या आजोबा ना मारुती मंदिरात मला शनिवारी घेऊन जायचे आणि आजी कृष्णाच्या मंदिरात घेऊन जायची आणि आजीला म्हटलं, "मारुतीच्या मंदिरात चल." ती म्हणे, "नाही, तो आजोबांचा गुरु आहे, देव आहे." आणि आजोबांना म्हटलं, "कृष्णांच्या मंदिरात चल." ते म्हणे, "नाही, तो आजीचा गुरु आहे." तर मी लहान वर्षाचा 5 वर्षाचा होतो ना, तेव्हा समजून गेलो, की देव मानण्यावर आहे. कुणी कोणालाही देव मानू शकतं. आणि नवरा वेगळा देव मानतो, बायको वेगळी देव मानते, तरी त्यांचा संसार चाललेला आहे. तर म्हणजे देव मानण्यावर आहे हे लहानपणी कळलं. हं. त्याच्यानंतर आजी एकसारखं एकच मंत्र म्हणायची, "देव अविनाशी आहे. देव कालही होता, देव आजही आहे, देव उद्याही राहील." आणि होतं काय लहानपणी ना सगळ्यात जास्त टाईम आपल्याला आजीच देते. तर आपल्या पूर्ण आयुष्य त्या आईच्याच आसपास असतं. तर म्हणजे हे कळलं होतं, की म्हणजे कोणचं शरीर देव असूच शकत नाही. कारण हं. होतं काय, कोणतं शरीर आहे जे कालही होतं, आजही होतं, ते उद्याही राहील. कोणतं शरीर देव असू शकत नाही. तर म्हणजे कोणचंही शरीर देव नाही आहे, मग देव काय? असं पुन्हा प्रश्न आला ना, तर सांगायचं तात्पर्य मग एक मुसलमान फकीर पाहिला, जो मस्जिदीसमोर बसून मोरपंख घेऊन लोकांना झाडायचा, ब्लेसिंग करायचा, आशीर्वाद द्यायचा आणि येणाऱ्याला त्याची जात नाही विचारायचा, येणाऱ्याला त्याचा धर्म नाही विचारायचा, सगळ्यांना एकसारख्या ब्लेसिंग करायचा. आणि नंतर पाहिलं एक एक हिंदू गुरु पाहिला, जो भभूती द्यायचा प्रत्येकाला. जर म्हणजे काही त्रास असला, काही असलं, काही त्याचं ब्लेसिंग तो भभूतीने द्यायचा. तर म्हणजे मी पुन्हा आजीला प्रश्न केला, की मुसलमान हिंदूंना आणि हिंदू मुसलमानांना कसं ब्लेस करू शकतो? काय देव एक आहे? लेकिन आजीजवळ त्याचंही उत्तर नव्हतं. आई म्हणे, "असले फालतू प्रश्न विचारू नको तो." असं करून दाबून दिलं. त्याच्यानंतर मग म्हणजे काय म्हणतात ना, जिज्ञासा शांत नाही होत, उलटी वाढत हं. गेली.
आणि त्याच्यानंतर एकदा हरिद्वारला नाव घेऊन चालले होते. त्यात 16 लोकं मेले. तर मी म्हणजे त्या नावेत बुडून मेले. तर मी आजीला म्हटलं, "रोडवर ॲक्सिडेंट होतात ते तर ठीक आहे, पण देवचं दर्शन घ्यायला जे लोकं जातात आहे, ते बुडून मरतात आहे. आजी, देव-बिव कल्पना आहे तुझी, काही देव-बिव काही नाही आहे. फालतूची गोष्ट करते. अगर देव असता त्याला नसतं वाचवलं जे त्याचं दर्शन घ्यायला." आजी म्हणे, "हे असल्या गोष्टी नाही करायच्या." पुन्हा मला चूप करून टाकलं. म्हणजे सांगायचं तर कधी उत्तर देत नव्हती. पण म्हणजे ना, नेहमी माझ्या मनामध्ये जिज्ञासा होती. सगळे लोकं वेड्यासारखं देव, 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 देव करतात आणि देव तर कोणी आणि प्रत्येकानं विचारतो, "तुम्ही पाहिला का देव?" नाही पाहिला. कोणी देवावर मोठालं प्रवचन देतात त्यांना म्हणतो, "तुम्ही तुम्हाला देवाची काही अनुभूती?" काही नाही. "पण मग तुम्ही एवढे-एवढे प्रवचन काय देता देवांवर?" असं. त्याच्यानंतर एक कृष्ण मंदिरात मला ती घेऊन जायची. तो मला खडीसाखर आणि लोणी द्यायचा. तर म्हणजे म्हणून मला असं वाटलं, की हा पुजारी चांगला आहे. हा बहुतेक एकदम मूर्तीला चिटकून बसतो. तर हां. याला विचारलं पाहिजे देव काय? तर दुसऱ्या दिवशी तो आमच्या इथे सत्यनारायणची पूजा करायला आला. तर 11 के जागी ₹21 दे म्हणून भांडायला लागला माझ्या आजोबांशी. तर म्हटलं, "हा इतका लालची तर देव किती लालची असेल काय माहिती?" तर म्हणजे सांगायचं तर कुठेच देव आहे असं कधीच प्रत्यक्ष मिळालं नाही. फक्त ती आजी म्हणजे म्हणायची, तुमचं की कुतूहल शंभलं नाही. हां, जिज्ञासा वाढतच चालली आणखीन. हं. आणि आजीला म्हटलं, "मी देव शोधीन आणि जर मला जर देव मिळाला, मी पूर्ण जगात सगळ्यांना वाटेन." तर आजी म्हणाली, "तू शोधू शकते. तुझ्याजवळ ना वयाचा खजाना आहे. मी बुड्डी आहे. मी तर म्हणजे इतकं वय नाही माझं, की मी शोधू शकतो. तू शोध." तर मी म्हटलं, "मी शोधीन." आणि तेच कार्य मागच्या 30 वर्षापासून करतोय. मला देव मिळाल्यानंतर सगळ्या जगांना लोकांना देवाची ती अनुभूती करतोय. तर ती अनुभूती येते, अनुभव आहे एक. आणि असं नाही, की म्हणजे कोणी म्हटलं, की "एवढा जाप कर म्हणजे तुला देव मिळेल." गायत्री गायत्री जाप केला 24 देव म्हणजे देव मिळाला हे समाधान नाही झालं. त्याच्यानंतर कोणी म्हणतं हवन करा, हवन केलं. पूजा करा, पूजा केली. पाठ पोथ्या वाचा. म्हणजे जे म्हटलं ना कोणी हे केल्यानंतर देव मिळालं समाधान मला कधीच मिळालं नाही. तर म्हणजे माझा आयुष्याचा अनुभव आहे, या कर्मकांडांनी कधीच देव मिळू शकत नाही. पूजापाठनी बिलकुल मिळू शकत नाही. अच्छा, त्याच्यानंतर पुढचं काय होतं? मग हं. होतं की प्रार्थना. म्हणजे हं. सगळं संपलं आता प्रार्थना केव्हा होते? जेव्हा प्रार्थनेचे 2 फायदे. एक तर आपला अहंकार जेव्हा तुटतो ना, मी करू शकतो, मला मिळू शकतो, ते सगळं संपून जातं. आणि त्याच्यानंतर मग प्रार्थना म्हणजे मग दुसरं आपण आपल्याहून हायर एनर्जीशी जुडतो. तर प्रार्थना सुरू केल्या. प्रार्थना सुरू केल्या आणि दुसरं मला आजीनं गजानन महाराजांच्या इथे घेऊन जायची हं. शेगावला. तो म्हणजे आणि दुसरं ती आजी त्यांना गुरु नाही म्हणायची, त्यांना देव म्हणायची, की ते गजानन महाराज देव होते. आणि माझे आजोबा होते ते म्हणे मी पाहिले त्यांना सरकारी नळावर पाणी प्यायला आले होते. दाईसाहेब बुट्टींच्या इथे जेवायला आले होते. तर मला असं वाटतं हां, तो एक देव असा आहे, की ज्याला कोणीतरी पाहिलेलं आहे. तर माझा विश्वास त्यांच्यावर होता, की ते देव आहे. त्यांच्याविषयी मी प्रार्थना करायचो. म्हणजे तुम्ही होता, पण माझ्या आयुष्यात तर नाही आहे ना आणि तुमच्या आयुष्यात मी नव्हतो ना. तर मग माझ्या आयुष्यात केव्हा येईल? असं म्हणजे तिथे प्रेयर करतो, तिथे प्रार्थना करतो. पण म्हणजे ना, गुरु म्हणजे देव. गुरुला देव मानणं हे एक बालसंस्कार आजीकडनं मला झालेलं होतं. त्याच्यानंतर असं नाही, की शिक्षण झालं नाही. चांगलं शिक्षण झालं. मी एम.कॉमपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर मार्केटिंग मॅनेजरची नोकरी लागली. कलकत्त्याला म्हणजे एका तरुणाला ज्या अपेक्षा असतात ना, त्या सगळ्या अपेक्षा होत्या, की म्हणजे चांगली नोकरी आहे. पण मला असं यायचं, हे शिक्षण करण्यासाठी माझा जन्म नाही झाला आहे. हं. हे नोकरी करण्यासाठी माझा जन्म काय माहिती काय होतं. मी 5 वर्षाचा होतो ना, तेव्हापासून मला असं वाटायचं, मी साधारण माणसासारखा माझा जन्म नाही. माझा काहीतरी जीवनाचा उद्देश आहे. पण तो उद्देश काय ते नाही माहिती. आणि मला असं वाटतं, मी तोपर्यंत माझ्या लक्षात होतं, जोपर्यंत मी शाळेत नाही गेलो. आणि हं. शाळेत जायला लागलो ना, मग ते शाळेचे अभ्यास आणि ते सगळं सुरू झालं. मग ते सगळं विसरून गेलं. त्याच्यानंतर मग म्हणजे कलकत्त्याला नोकरी लागली ना, तरी अशा नदीच्या काठी बसलेलं असायचं. ते हमाल लोकं यूपीचे भैय्ये भजनं-बिजनं गात बसायचे. 11-11 वाजेपर्यंत ते बसायचो आणि त्या पाण्याकडे पाहून एकच विचारायचं, हे पाणी कुठे ना कुठेतरी, केव्हा ना केव्हा तरी जाऊन समुद्राला मिळेल आणि त्याचं अस्तित्व नदी नाही राहणार. मग हा समुद्र हं. म्हणेल. तर तसं माझ्या जीवनात केव्हा होईल? केव्हा मी परमात्मामय होईल? की माझं अस्तित्व शरीर म्हणून नाही राहणार. म्हणजे असेच विचार यायचे. तर सांगायचं तात्पर्य असे जेव्हा विचार येतात, अशी जी तुमच्यामध्ये तीव्रता निर्माण होते, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये गुरूचं आगमन होतं. गुरूचं आगमन एकदम नाही आहे. एकदम एक खूप कठीण येते. जोपर्यंत ती स्थिती तुमची होत नाही, तर तोपर्यंत काही नाही. आणि नंतर मार्केटिंगच्याच कामाने कानपूरला गेलो होतो. कानपूरला तेव्हा 5 दिवसाचा स्ट्राईक झाला, बँक स्ट्राईक. तर आता काय करायचं? तर त्या एक कंचन म्हणून एक हॉटेल होतं. ते अजूनही आहे. साधक लोक शोधतात त्याला. ते बंद पडलंय पण आहे. तर त्या कंचन हॉटेलमध्ये जाऊन नकाशा पाहिला. मला ना असं एकांतात बसलं ना, की मला एक पहाडी, एक छोटीशी पहाडी, त्याच्यावर एक शिवमंदिर दिसायचं. दुसरं एक कोणीतरी पशुपतीनाथाचं मंदिर दिसायचं नेपाळचं आणि तिसरं एक कोणीतरी बाबाजी मला दिसायचे. खूप उंच होते, गोरेपान होते. या 3 वस्तू अशी लगातार दिसायच्या. काय ते नाही माहिती. पण एक जिज्ञासा होती पशुपतीनाथाला जायचं म्हणून. तर असंच नकाशा घेऊन हॉटेलच्या रूममध्ये बसलो. अरे, हे कानपूरहून गोरखपूर जवळ आहे, गोरखपूरहून ते जवळ आहे, असं काठमांडू असं. मग विचार करा आपण जावं तिथे.
त्या हॉटेलवाल्याला म्हटलं, "मी तुझी रूम सोडत नाही आहे. फक्त माझ्या ऑफिसहून फोन आला सांग, बाहेर गेले. बस काही बोलू नको, मी पाहून घेईन." नंतर तिथून मी गोरखपूरला आलो. गोरखपूरहून सोनाली म्हणून एक जागा आहे तिथे गेलो. तिथून बहेरवा म्हणून गेलो. त्या काळात ना तिथे अर्थ रोड बनला होता. अर्थ रोड म्हणजे एकदा जर एक कार गेली किंवा मोटर गेली ना, नंतर खूप किलोमीटर नंतर दुसरी जायची. इतकी धूळ उडायची, दुसरी कार बापरे! जाऊ शकत नव्हती. इतका खराब रोड होता आणि हं. ₹40 तिकीट होतं. ते ₹40 मी काठमांडूला पोहोचले. दुसऱ्या दिवशी त्या पशुपतीनाथाच्या मंदिराच्या ते अभिषेक करायला गेलो. तर ते पुजारी माझी वाटच पाहत होते. तर मला एकदम धक्का लागला, की मी तर घरीही सांगितलं नाही आणि दुसऱ्या ऑफिसमध्येही कळवलं नाही. मी तर कुणालाच सांगितलं नाही. फक्त माझा निर्णय होता. तर हा पुजारी माझी कशी वाट पाहतो आणि कसं? त्याला विचारलं, "तू कशी वाट पाहतोय माझी? कसं ओळखलं?" तो म्हणे, "नाही, एक नेपाळी वृद्ध सज्जन आहे 3 दिवसापासून तुमची वाट पाहतात आहे." तर मग त्या रुद्राभिषेकामध्ये माझं काही चित्त लागलं नाही. मग बरं. त्यांना भेटलो ते जे वृद्ध सज्जन त्यांना. तर त्यांना भेटलं तर ते म्हणे, "मी शिबू म्हणून एक गाव आहे. त्या गावाहून आलेलो आहे आणि आमच्या गावाच्या मागे एक मोठी गुफा आहे. त्या गुफेत एक बाबाजी राहतात. त्यांचं नाव काय आम्हाला माहीत नाही. आम्ही त्यांना शिवबाबा म्हणतो. आम्ही त्यांना शिवाचा साक्षात अवतार समजतो." तर ते जेव्हा प्रकट होतात तेव्हा आमच्या इथे उत्सव होतो. तर आत्ता जेव्हा ते प्रकट झाले ते त्यांनी तुम्हाला घ्यायला म्हणून मला पाठवलं. ते एकदम सगळं रहस्यमय वातावरण वाटलं. कोण हो. शिबू गावावान, कोण शिवबाबा आणि काय म्हणजे तिथे काहीच नव्हतं माझं. पण काय माहिती हिप्नोटाईज केल्यासारखं ना, म्हणजे त्याच्या शब्दांमध्ये इतकी ताकद होती, की मी त्याच्याबरोबर जायला तयार झालो. नंतर त्याच्याबरोबर गेलो. नंतर प्रवास केला. प्रवास करून जेव्हा पोहोचलो त्या गावामध्ये, एक शिवमंदिर होतं. तिथे मला रात्री थांबवलं. हं, दुसऱ्या हं. सकाळी तो मला घेऊन गेला वरती पहाडावर. पहाडावर एका खूप मोठ्या दगडावर बसवलं. म्हणे, "बस इथेच बसा. इथेच ते येतील." ती समोर गुफा आहे त्यांची. बसत होतो. दुपार झाली, संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे अगदी रात्रच व्हायला आली ती. पाहिलं त्या गुफेमधनं एक साधू खूप असं बसत बाहेर येत होते. नंतर ते जसे जवळ आले ना, तेव्हा एकदम मी ओळखलं, की अरे हेच तर माझ्या ध्यानात येतात. तर मी एकदम त्यांना साष्टांग दंडवत घातला. हं. त्यांनी उचलून मला गळ्याशी लावून घेतलं. ते म्हणे, "40 वर्षापासून तू ही वाट पाहतोय." नंतर मग ते मला त्यांच्या गुफेत घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी काहीतरी अभिमंत्रित पाणी करून शिंपडलं आणि डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्यानंतर 3 दिवस समाधी लागली आणि 3 दिवसानंतर जेव्हा उठलो ना, तेव्हा त्या स्मित करत होते. ते म्हणे, "तू याच मार्गात येशील, तू साधूच होशील." तर मी मला काही साधू-बिधूचं काही तेवढं काही माहिती नव्हतं. पण म्हणजे आणि दुसरं त्यांनी सांगितलं, "तुझं कार्यक्षेत्र गुजरात आहे. ते गुजरात जाऊन तिथे तू कार्य करशील." म्हणजे माझ्यात काय अनुभूती झाली? माझ्यात हे अनुभूती झाली, देवाचा शोध संपला. दुसरं काय झालं, देव मानणं आणि मी त्यांना देव मानलं. जे भेटलं आणि दुसरा आधी बुद्धी आली आणि आले. माझ्यासारखा 2 हाताचा, माझ्यासारखा 2 पायाचा दिसतो मनुष्य. पहिले दिसलं, तर जे दिसलं त्यांनी पाहिलं, जे नाही दिसलं ते पाहिलं. नाही दिसलं मी त्यांच्यातलं चैतन्य पाहिलं, त्यांच्यातले हं. व्हायब्रेशन पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांची अंतर्मुख जसं त्यांना देव मानलं ना, देव मानणं म्हणजे त्यांच्यावर काही उपकार नाही आहे. ॲक्चुअली देव मानणं म्हणजे आमच्या रिसिव्हिंगची चरमसीमा आहे. आपली सगळ्यात मोठी रिसिव्हिंग म्हणजे कोणाला देव मानणं. म्हणजे एकदम ओपन केला ओरा, की त्याला अगदीच. आपण ग्रहण करू शकतो. तर हो. तसं तर त्यांची जी अंतर्मुखी स्थिती होती, ती अंतर्मुखी स्थिती मला एक क्षणात प्राप्त झाली. ते फील करत होते, की देव त्यांच्याचमध्ये आहे. तेच फील मी केलं, की देव माझ्यामध्ये आहे. तर ऑटोमॅटिकली ती प्राप्त झाली आणि प्राप्त झाल्यानंतर मग सगळं म्हणजे ही आयुष्यातली सगळ्यात मोठा चेंज, की देवाचा शोध संपला. दुसरं जी मला अनुभूती झाली ना, ती अनुभूती तुम्हाला सुद्धा होते. पण क्षणिक होते. कशी होते सांगतो. जसं एखाद्या खूप 150 वर्ष, 200 वर्ष जुन्या कृष्ण मंदिरात तुम्ही जाता. 200 वर्ष, 150 वर्ष का म्हणतोय, की ज्या आधीच्या मूर्त्या होत्या ना, त्याच्यात ती प्राणप्रतिष्ठा केलेली असायची आणि करणारे तेव्हा जिवंत होते. अगदी. हं. आणि त्या मूर्तीचं दर्शन करायला तुम्ही 6-6 तास लाईन लावता आणि 6 तासांनी बड्या मुश्किलीने कंबर दुखते, पाय दुखते, हे इतके त्रास सहन करून त्या मूर्तीसमोर पोहोचता आणि पोहोचल्यानंतर फक्त एक क्षण तुम्हाला त्या मूर्तीचं दर्शन होतं आणि पुजारी हाकलून देतो तुम्हाला. "आगे खसको, आगे खसको, आगे खसको." त्यानंतर घरी येता. घरी आल्यानंतर पुन्हा 8-10 दिवसांनी एखाद्या मैत्रिणीने म्हटलं, "चलते का गं दर्शनाला?" तुम्ही तयार होऊन जाता परत. तर तुम्ही बुद्धी आहे तुम्हाला, तुम्ही बुद्धीने विचार करा. अशा ठिकाणी जिथे 6-6 तास लाईन लावावी लागते. एक क्षणमध्ये तुम्हाला हाकलून दिलं जातं. अशा ठिकाणी तुम्ही कधी जाल का? पण जायला तयार होता. तर जायला का तयार होता? कारण त्या एक क्षणामध्ये तुम्हाला आत्मअनुभूती झालेली असते. तर देव मूर्तीत नाही आहे, देव तुमच्यातच आहे आणि ते तुम्हाला फील होतं, देव तुमच्यातच आहे. तर एक क्षण तुम्हाला जर फील झालं, की देव तुमच्यामध्ये आहे, तर हं. ऑटोमॅटिकली तुम्हाला आत्मशांती मिळाली, आत्मसमाधान मिळालं, आत्मसुख मिळालं एका क्षणात. तर एक क्षण जर तुम्हाला देव अनुभवला, तर तुम्हाला इतकं सगळं वाटलं. जर तुम्ही 24 तास अनुभवलं तर? आता करोना काळ होता की नाही? करोना काळात मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे सगळे बंद होते. आमचे सगळे साधकांना काही फरक पडला नाही. कारण सगळे साधक फील करायचे, हे देव आमच्याचमध्ये आहे. आता बरोबर. माझे 8 आश्रम्स आहेत भारतात आणि चांगले 250-250 एकरचे मोठमोठे आश्रम्स आहेत. तुम्ही कल्पना करा ना, भारतासारख्या धार्मिक स्थित्याने बिना मंदिराचं कधी आश्रम होऊ शकतं का? पण एकही देवाचं मंदिर नाही आमच्या इथे. हं. देव तुम्हाला जे देव मानायचं ते माना. आम्ही मानतो देव आपल्याचमध्ये आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, की ती स्थिती तुम्हालाही प्राप्त होते. पण फक्त ती टेम्पररी होते ना.
हं. पण जर ध्यान साधना केली तर ती स्थिती परमनंट मिळेल. हिमालयात गेल्यानंतर या दुनियाचा विचारही येत नाही. म्हणजे आपण पाहतो की नाही, हे 20 एकरचं याचं शेत आहे, 20 एकरचं याचं शेत आहे असं. आणि तसं तिथे एक एक पहाड एका गुरूचा, एक पहाड एका गुरूचा. तुम्ही त्याच्या पहाडावर गेला, की तुम्ही निर्विचारतात जाता. म्हणजे ही दुनिया विसरून जाता. आता माझी बहीण म्हणते, "अरे, तू एकटा एवढा फिरवता जंगलामध्ये, तुला भीती नाही वाटली?" म्हटलं, "भीती पण विचार आहे ना." वेड्याला कधी भीती वाटते का? नाही, कारण त्याला विचारच नसतात. तसं हं. वेड्यासारखी स्थिती होऊन जाते. तिथे काही विचार एकदम निर्विचार स्थिती असं. तर सांगायचं तात्पर्य असं पूर्ण आहे एक. दुसरं, एकही स्त्री मला पूर्ण हिमालयात इतक्या वर्षात दिसली नाही. एकही स्त्री नाही. एक तर काय माहिती आहे का, ज्या धारणा घेऊन इथून लोकं गेलेत ना समाजातनं, त्याच धारणा तिथे त्यांच्याजवळ आहेत ना. तर बहुतेक सगळेजण या पशुपतीनाथाचं दर्शन करून तिकडनं एंट्री मारतात ते नेपाळमधनं. हो. तर ते गेलेले आहेत आणि ती धारणा घेऊन आध्यात्मिक प्रगतीमध्ये स्त्री बाधक आहे. हं. तर ते जे समाजात टाकले ना धारणा, तीच धारणा घेऊन ते जातात. इव्हन म्हणजे गुरूंची सुद्धा ती धारणा होती आणि धारणा झाल्यानंतर म्हणजे ते आणि त्यांचा ओरा, त्यांचं आभामंडल इतकं स्ट्राँग होऊन जातं, की ते स्वतः इच्छा करूनही ते आता ते नाही खाली येऊ शकत पहाडावरून आणि त्यांच्या पहाडावर कोणी चढू शकत नाही. हां, तर त्यांनी विचार केला माझ्या ओरामध्ये कोणतीच स्थिती नाही आली पाहिजे. तर काही विसरी बिचारी जाईल कशी? तर कोणी जाणार. पण फक्त जेव्हा मी तिथून निघालो ना, तेव्हा त्यांनी म्हटलं, "जी चूक मी केली, ती चूक तू नको करू." कारण एक ना आध्यात्मिक लेव्हल आहे. ते क्रॉस केल्यानंतर मग स्त्री आणि पुरुषाचा भेद संपून जातो. संपून फक्त जातो. आत्मा अगदी. म्हणून पाहतात. तर त्यांनी म्हटलं, "जी चूक मी केली, ती तू नको करू." म्हणजे ना गुरु बोलतो एका लेव्हलवर, मनुष्य आम्ही ऐकतो एका लेव्हलवर. ते एक छोटासा पहाडी नदीसारखं होतं. त्या त्या साईडला ते गुरु बसले होते, या साईडला मी बसलो होतो. तर ते म्हणाले, "एक दिवस असा येईल, तुला भेटण्यासाठी, तुझ्या दर्शनासाठी लाखो लोकं तरसतील." असं इकडे-तिकडे पाहिलं, तर पूर्ण जंगल होतं. म्हणजे या जन्मात या जंगलातनं बाहेर निघू कधी हेच माहीत नव्हतं. तर कसले लाखो अगदी लोकं बरोबर. पाहतात काय. तर मी हसलो मनात. तर मी म्हटलं, "इथं तर कोणी कुत्रंही नाही आणि तुम्ही म्हणतात लाखो." हस म्हणे, "पण ज्या दिवशी हे दिवस येतील, त्या दिवशी मी तुझ्या जीवनात नाही राहणार." तर हं. सांगायचं तात्पर्य ते गुरु बोलताय का पण ते लेव्हल माझं नव्हतं ना. तर त्यांनी सांगितलेली गोष्ट मला आत्ता कळली आणि नंतर मी माझा इगो म्हणत होता, "कशा लोकं नाही ऐकणार? मी जाऊन दर्शन देईन." आता कोरोनामध्ये मी दर्शन द्यायला तयार झालो तरी लाखो लोकं येऊ शकतात का? नाही येऊ हं. शकत. तर सांगायचं तात्पर्य गुरु एका लेव्हलवरनं बोलतो. त्या लेव्हलवर आपण नसतो. म्हणून गुरु बोलतो एका लेव्हलवरनं, शिष्य बोलतो एका लेव्हलवर. ते समय गेल्यानंतर शिष्याला त्या गुरूने सांगितलेली गोष्ट कळते. जे समाधीस्थ गुरु आहेत की नाही, उदाहरण शिर्डीचं जरा. शिर्डीला जाणारे हजारो, लाखो लोकं आहेत आणि 25-25 वर्षापासून शिर्डीच्या साईबाबांना मानतात. हां आणि शिर्डी साईबाबा त्यांना पकडू नये, ते त्यांना पकडू नये. माझा एकच प्रश्न आहे, की हे प्रकार मी पाहिले नाहीत आयुष्यात. का नाही पाहिले? हिमालयामध्ये जे गुरु आहेत ना, ते कधीच शिष्याला धरून ठेवत नाहीत. त्यांच्याजवळ जेवढं ज्ञान असतं, ते देऊन देतात आणि पुढच्या गुरुकडे पाठवतात. हं. आणि दुसरं ते पाठवतात म्हणून आम्ही पोहचू शकलो. नाहीतर त्याचाही ओरा इतका स्ट्राँग असतो, की आम्ही पोहचू शकत नाही तिथे. अगदी. पण त्यांनी ओरा पण फक्त ते कळून जातं. हं. जसं आपल्याला पुण्याहून पत्र आलं, स्टॅम्प पाहून पाहतो की नाही, हां, पुण्याहून आलंय. हं. तसं ते त्यांच्या ओरात घुसल्यानंतर कळून जातात त्यांना यांना कोणी पाठवलंय. आणि म्हणजे माझे निरनिराळे गुरु होते आणि प्रत्येक गुरूंचं रंग, रूप वगैरे सगळं होतं. पण कधीच असं जाणवलं नाही की गुरु वेगळा आहे. का? त्यातलं गुरुतत्व एकच होतं. हो. तर सगळ्यांमध्ये गुरुतत्व एकच आहे आणि आपण ना रूपाला चिटकून बसलेलो आहे. आता जसं शिर्डीच्या साहेबांचं 25 वर्ष लोकं पकडून बसले आणि मी त्यांना म्हणतो, "मग तुमची प्रगती का नाही झाली? हं. तुमची प्रोग्रेस का नाही झाली?" कारण हे तर माझं उदाहरण आहे, की गुरु कधी धरूनच त्यांनी तुम्हाला का धरून ठेवलं 25 वर्ष? हां, अच्छा तुम्हाला माझी गोष्ट नाही कळत, तुम्हाला हिमालयात अरे प्रायमरी टीचर जन्मभर धरून बसतो का मुलाला प्रायमरीत? तर प्रायमरीतनं मिडलमध्ये पाठवतो. मिडलमधनं हायस्कूलमध्ये पाठवतो. हायस्कूलमधनं कॉलेजमध्ये पाठवतो. वाह! हे तर कळतंय. हो. तर मग तुमच्या शिर्डीच्या साहेबांनी 25 वर्षी तुम्हाला का धरून ठेवलं? का? कारण आहे तुम्ही कधी तुमची प्रगती दाखवलीच नाही. तुमची हं. योग्यता दाखवली नाही. तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम घेऊन जाता. तुम्ही तुमच्या समस्या घेऊन जाता. ते दूर करून देतात. बस. पण तुम्हाला कधी हे नाही वाटत, की एकदा, दोनदा, तीनदा त्यांनी जर तुमच्या समस्या दूर केल्या, तर ते तुमच्या सगळ्या समस्या दूर करू शकतात. तुम्ही मागाल ते देऊ शकतात. कधी आत्मसाक्षात्कार मागितलाय? कधी आत्मानुभूती मागवली? एक दिवस मी कॅनडाला जायला निघालो आणि इथे ना पोलिसची मला खूप सुरक्षा आहे मुंबईला असं एअरपोर्टवर काय सगळीकडे. तर सगळ्यात शेवटी जाऊन मला एका अशा कॅबिनमध्ये बसवलं, की इथून सरळ विमानातच बसायचं. एक धष्टपुष्ट मस्तुंड एक पोलीस ऑफिसर बसला होता. त्याला काय माहिती काय वाटलं? तो म्हणाला, "स्वामीजी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद द्या ना." पहिले त्यांनी नमस्कार-चमत्कार केला. म्हटलं, "ठीक आहे सर." आणि नंतर असं मी म्हटलं, "बाबा रे, मला नमस्कार करण्याचं काही नाही. मी फक्त तुला तो सहन होईल की नाही हात, तो माझा प्रश्न आहे." ते ऐकत नाही. दोन्ही असे पाय धरले आणि चबक, चबक, चबक दाबायला लागला. "जोपर्यंत तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवणार नाही, तोपर्यंत तुमचे पाय सोडणार नाही." आता मरता क्या नाही करता मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. जसं डोक्यावर हात ठेवला त्यांनी ड्रेसमध्ये तिथे एअरपोर्टवर साष्टांग दंडवत टाकला आणि वेड्यासारखा हसायला लागला उभा राहून. वेड्यासारखा रडायला लागला.
एक पत्रकार बसले होते माझ्या शेजारी. ते म्हणे, "स्वामी हा तुमचा शिष्य आहे का?" म्हटलं, "नाही गं बाई, याला आत्ता मी पाहतोय." मग त्याला विचारलं, "काय वेड्यासारखा रडतोय एवढा मोठा ऑफिसर असून आणि काय वेड्यासारखा हसतोय?" त्यांनी जे उत्तर सांगितलं ते उत्तर खूप मार्मिक आहे. त्यांनी सांगितलं, "5 दिवस आधी गुरुपौर्णिमा होती. गुरुपौर्णिमेला मी स्वामी समर्थांकडे गेलो होतो आणि त्यांना म्हटलं, 'स्वामी तुमच्या कृपेमुळे जीवनात सगळं काही मिळालं. आत्मसाक्षात्कार करून द्या, आत्मअनुभूती करून द्या.' तर जसं या गुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मला माझं गुरूंचं दर्शन झालं. तर सांगायचं, "तर तुम्ही मागत का नाही? ते शिर्डीला जाऊन मागा ना आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती. मागाल तर मिळेल." हे तुम्ही जो हा शब्द उच्चारला जिवंत गुरु असणं, हे किती महत्वाचं आहे आयुष्यात? अरे बाबा, जसं कारण बिना बीजचं वृक्ष उगवत नाही ही अक्कल तुम्हाला आहे. तर ही अक्कल नाही का, की बिना जिवंत गुरूचं ही एक अनुभूती आहे. परमात्मा एक अनुभूती आहे. ती जिवंत गुरुशिवाय मिळू शकत नाही. मेलेली गाय दूध देऊ शकते का? समाधीस्थ गुरु तुमची प्रेरणा आहेत. पण अनुभूती नाही होऊ शकत. आमचा ना कन्सेप्टच रॉंग आहे. गुरु म्हणजे रूप नाही आहे. आम्ही रूपाला पकडून बसलोय. गुरुतत्व एक अविरत धारणा आहे. ती कालही होती, आजही आहे, ती उद्याही आहे. तर तुम्ही जर समाधीस्थ गुरूंना मागितलं, तुमच्या जीवनात जिवंत गुरूचं आगमन होईल. सगळ्यात सोपा मार्ग आहे. म्हणजे आणि मी आजकाल 2 मार्ग सांगतो. लोकं म्हणतात जिवंत गुरूला कसं ओळखायचं? 2 मार्ग. तुम्ही सरळ डोकं फोडा ना शिर्डीला जाऊन. मी शिर्डीचं का सांगतोय? शिर्डीचे मला अनुभव आहेत. तुम्ही जाऊन तिथे डोकं फोडा तुमचं, की मला आत्मसाक्षात्कार द्या, आत्मानुभूती आहे. तुमच्या आयुष्यात जिवंत गुरु येईल. तर तुमच्यात भावना असेल तर आणि तुम्ही बुद्धिवादी असेल त्याचा ओरा चेक करा ना. त्याचा आभामंडळ चेक करा. आजकाल ओरा आभामंडळानी किती मशिनरी आल्या. बरोबर सगळं कळतं. हो, ज्ञानेश्वरांच्या हो, वेळा नव्हतं. शिर्डीच्या साईबाबांच्या वेळा नव्हतं. आता तर ओरा आल्या. ओऱ्याने चेक करू शकता. हो. म्हणजे कोणाची स्थिती काय? ओरा म्हणजे काय? त्याचं चित्त किती शुद्ध आहे, किती पवित्र आहे त्याचा प्रकाश आहे म्हणजे ओरा. पण मग आभामंडल किंवा ऑरा याच्याविषयी अजून आम्हाला काय समजावून सांगता आणि येईल? काय झालं जसं माहिती आहे का? हं, मी अहमदाबादच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये खूप 25 वर्ष आधी एक शिबिर घेतलं डॉक्टरांचं. तर डॉक्टरांना म्हटलं, "ज्या बॉडीला टच करतो आपण, त्या बॉडीचं ज्ञान तुम्हाला आहे. हं, विचाराचं ज्ञान तुम्हाला नाही. तर कॅन्सर झाल्यानंतर तुम्हाला कळतं, की शरीराला कॅन्सर झाला आहे. पण कॅन्सर व्हायच्या 6 महिने आधी त्या विचारांना कॅन्सर झालेला असतो. तर योगी 6 महिने आधी सांगू शकतो तुम्हाला, की तुम्हाला कॅन्सर होईल. तर तुम्ही तेव्हा ट्रीटमेंट केली तर शरीरापर्यंत येणार नाही. तर त्यांना मी विचार, ओरा वगैरे सांगितलं. ते म्हणे, "स्वामी हे कल्पना आहे तुमची, हे काही नसतं." तर आता माझ्याजवळ काही नव्हतं प्रमाण, तर मी काय बोलू? मी चूप राहिलो. त्याच्यानंतर आत्ता 3 वर्ष आधीच अहमदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये 1500 डॉक्टरांचं शिबिर झालं. पूर्ण जगातले डॉक्टर आले होते. बाहेर मशीन लागलेली होती. प्रत्येकाने आपला ओरा चेक केला. 3 दिवसानंतर ओरा चेक केला. तर काय चेंज झालं त्यांना कळलं. तर सांगायचं तर ओरा काल्पनिक नाही. ओरा म्हणजे तुमचं चित्त किती शुद्ध आहे, तुमचं चित्त किती पवित्र आहे, ते सगळं दिसतं ना. आणि दुसरं मी गोव्याला सगळ्या जगातल्या साधकांना बोलवतो. होतं काय, चांगले कॅनडाचे साधक माझ्या माहितीतले, जपानचे सगळे साधक माझ्या माहितीतले, पण ते एक दुसऱ्यांना नाही भेटत ना. तर हं. माझी अशी इच्छा असते आणि दुसरं त्यांची काय इच्छा असते, की 8 दिवसाचं शिबिर करावं. आता 3 दिवसाचं शिबिर केलं तर म्हणजे त्यांचं पोट नाही भरत आणि 8 दिवसाचं करायला खूप महाग पडतं फॉरेनला. तुम्ही एक हं. रस्ता काढला म्हटलं, तुम्ही गोव्याच्या आश्रममध्ये येऊन जा, मी सगळी व्यवस्था करतो. फक्त तिकिटाचा खर्च तुम्ही उचला. तर येतात सगळे. तर असं एक शिबिर चाललं त्या श्रीपाद नाईक आले होते. आयुष मंत्रालयाचे ना ते तिथलेच गोव्याचे. ते म्हणे, "स्वामी मी संसदमध्ये शिबिर करू का?" हं. म्हटलं, करा ना." तर त्यांनी संसदमध्ये शिबिर ठेवलं. 8 दिवसाचं शिबिर संसदमध्ये झालं. तर त्या संसदांच्या लोकांना मी सांगितलं, "माझा एक प्रस्ताव आहे. सगळ्या आध्यात्मिक गुरूचा ओरा चेक करा आणि ज्यांचा ओरा चांगला आहे त्यांना सर्टिफिकेट द्या. 5 वर्षापर्यंत तुम्ही सरकारी आध्यात्मिक गुरू. हां. आणि त्याच्यानंतर परत 5 वर्षांनी त्यांचा ओरा चेक करा. ओरा चांगला असेल त्यांना रिन्यू करा. हं, नसेल त्यांना म्हणा घरी बसा. तुमचा ओरा खराब झाला हं, तर असं जर केलं तुम्ही केलंच आणि याच्या सर्टिफिकेट किंवा लायसन्स दिले तर काय होईल? म्हणजे ना आध्यात्मिक गुरूला कळेल की त्याची स्थिती खराब झाली. हं, हं. ते कळत नाही की मग किती आणि गुरु काही वाईट आहे असं नाही. गुरु कार्यक्रम करता आपली साधना सोडून देतात. तर हो. साधना सोडून कधीही कार्यक्रम करू नये. तर तसे करतात आणि मग त्यांची स्थिती खराब होते. तर त्यांनाही तर कळेल ना त्यांची स्थिती खराब झाली आणि एका आध्यात्मिक गुरूचा जर हे झाला अ, हं, पतन झालं तर लाखो साधकांचा भाव तुटतात. तर म्हणजे दोघांच्याही फायद्याचं हे असं कराल. ते नुसते हसले. काय म्हणजे करायची हिंमत काही कोणी दाखवली नाही, काही केलं नाही. हं. तर सांगायचं तात्पर्य काय, तीच गोष्ट मी थिओसॉफी सोसायटीच्या लंडनच्या शिबिरात म्हटली, की असं-असं मी संसदमध्ये म्हटलं. ते म्हणे, "स्वामी तुमचा पण तो ओरा 15 वर्ष जुना आहे, तुमचा तर 10 वर्ष जुना आहे. तुम्ही आत्ता ओरा काढू द्या ना तुमचा. तुमचा ओरा जर काढू दिला ना, तर मग आम्ही ध्यान शिकू." तर मी म्हटलं, "बरं." तर असं समोर अगदी एक स्टेशन होतं. ट्यूब म्हणतात ते. त्या ट्यूबनी ते मला लंडनला घेऊन गेले आणि कुठे नेलं माहिती नाही. पण माझ्या डोक्यावर 9 स्टेशनं होती. म्हणजे असे इतकं खोदून ठेवलं त्या याला की काय म्हणतात ना वरती आलो. वरती वरती आल्यानंतर जसं आपण सीटी स्कॅनची अपॉइंटमेंट घेतो ना, तशी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. एका मशीनवर मला बसवलं होतं आणि हं, असे हं, हात ठेवून बसलो होतो. त्याच्यानंतर ना म्हणजे मला अनुभूत्या काय होत्या त्या प्रत्येक चक्रावर स्पंदनं होत होती. म्हणजे ती हं. मशीन प्रत्येक चक्रावर चेक, चेक, चेक करत, करत होती आणि सहस्त्रार्पण जाणवलं आणि त्याच्यानंतर मग अर्ध्या तासाने त्याने मला प्रश्न केला, "तुम्ही जिवंत कसे आहेत?" मी म्हटलं, "का?"
तर म्हणे हा त्या माणसाचा ओरा आहे, हा त्या माणसाचा भावंड आहे, जो मनुष्य जिवंत नाही आहे. तर तुमचं म्हणजे तर मी म्हटलं, की हे माझ्या ध्यानाची स्थिती आहे. या स्थितीत 24 तास नसतो. नंतर हं. मग ते पुस्तक पब्लिश झालं. पब्लिश झाल्यानंतर पूर्ण जगभर ते ट्रस्टनी वाटलं. म्हणजे आजीसमोर एखादी तरुण मुलगी खूप वेळ आरसा पाहायची आणि आजी जोरात रागवायची. "आरसा नको, आरसा नको." लहानपणी विचार करत ती मुलगी आरसा पाहते, आजीचं काय जाते उगीच कटकट करते फालतूची. हं, तर हं. तेव्हा असं वाटलं. पण त्या दिवशी अर्थ कळला. ती मुलगी काय पाहील? आपलं अंग-प्रत्यंग पाहील आणि सगळं शरीरच नाशवान आहे. तर जितकं चित्त शरीरावर टाकेल, तितका चित्ताचा नाश होईल. तर तेचच्या तेच दुसऱ्या दिवशी त्या मुलीने म्हटलं, "स्वामीजी, हम तो फिगर बनाने को आए थे. अध्यात्म से हमारा कोई लेना-देना नहीं." म्हटलं, "पण चित्ताचा सत्यानाश झाला तर काय?" तर म्हणे, "आता काय करायचं?" म्हटलं, "तर आकाशकडे पहा ना. तुम्ही ना चित्त तिथे टाकलं जे नाशवान आहे. फिगर बनवणं म्हणजे दिवसभर शरीरावर चित्त टाकणं ना. तर ओह! सांगायचं तर तुम्ही तुमच्या चित्ताचा नाश करून घेतला. पण हं. शरीर नाशवान आहे. तर आता चित्त अशा ठिकाणी टाका जे नाशवान नाही, आकाश. 1 तास लोकांनी वेडं म्हटलं तरी चालेल. 1 तास आकाश पहा. हं. आता अहमदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये गेलो ना, तिथे शिबिर केलं. शिबिर केल्यानंतर 65 डॉक्टर भेटायला दांडीच्या आश्रमात आले. एक वेडा काय म्हणतो, "स्वामीजी, मेरे को ना रविवार को छुट्टी रहती है. मैं 8-8 घंटे ध्यान करता हूँ. मेरी आध्यात्मिक प्रगति हुई क्या?" मैं मतलब मोबाइल अगर 2 घंटे में चार्ज होता है उसको रात भर घुसेड़ के रखो ज़्यादा चार्ज होगा क्या? तुम्हारी बॉडी मोबाइल है। मोबाइल को चार्ज करने के लिए आधा घंटा ध्यान काफ़ी है। तुम ज़्यादा देर बैठोगे तो कोई ज़्यादा चार्ज होगा क्या? नियमितता चाहिए. म्हणजे रोज करायला जरुरी आहे. असं थोडी अगदी. की 1 दिवस तुम्ही 8 तास बसले आणि 8 दिवस काही नाही करणार. हो. तर तसं आपलं शरीरही मोबाईलसारखं आहे. त्याला अर्धा तास पुष्कळ आहे. अर्धा तास चार्ज करा पण बाकी रोज आणि सलग पाहिजे. हां, तेच नियमितता पाहिजे त्याच्यात. हो, असं नाही हो, की 1 हो. दिवस 8 तास आणि बाकीचे दिवस नाही करणार. आत्ता आजूबाजूला गुरुदेव खूप नशेच्या आहारी गेलं, व्यसनाधीन झालेली लोकं आम्ही बघतोय. अ, वेगवेगळ्या वयोगटातले आहेत आणि खास करून तरुण पिढी आहे. तर नशामुक्ती जर करायची आहे, तर आपण ध्यानाकडे वळणं हे योग्य सल्ला राहील का? आत्ता काय झालं माहिती आहे? चंद्रपूर पोलिसनी माझा याच्या विषयावरच कार्यक्रम ठेवला होता हं, आणि त्यांचे 2 होते. तिथे खूप दारू पितात लोकं चंद्रपूरला. ती एक प्रॉब्लेम होती आणि दुसरी होती सुसाईड करतात ते. हं, 5 यंगस्टर दर महिन्याला सुसाईड करतात हा तिथला रेशो आहे. पोलिसांनीच दिलेला हां. हं, त्याच्यानंतर त्याच्यावर मी एक त्यांना सांगितलं, पहिली गोष्ट या सगळ्या संबंधित गोष्टी आहेत ना, या शरीराशी आहेत आणि आम्ही शरीराशी लक्षच देत नाही. मग हे पहा तुमचा शरीर पहा समजा 6 इंचाचा आहे. हं. आणि मी त्याला काढण्याला, तोडायला, फोडायला काहीच बोलणार नाही. मग मी नाही म्हणणार की उपवास करा, नंगे पाय फिरा किंवा हं, काही मग काही व्यसनाबद्दलही काही बोलणार नाही. काहीच बोलणारच नाही मी. मी हं, फक्त म्हणेन तुम्ही 2 फीटची लंबी आत्मभावाची लकीर खेचा ना, ती हं, खेचल्यानंतर हा आपोआपच लहान होऊन जाईल. हं, तर तसं जसं ध्यान केलं ना, तुमची आत्मभावाची लकीर वाढते आणि या सगळ्या गोष्टी फालतू आहेत, या आपोआप सुटून जातात. आता म्हणजे मला आलेला अनुभव, एका नशामुक्ती केंद्रावर माझं प्रवचन ठेवलं होतं. हं, हं, तिथे आणि तिथे खूप मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये सगळे दारुडे बसले असायचे आणि तिथे एखादा जायचा डॉक्टर. तो म्हणायचा, "पहा हं, तुम्ही दारू पिणं नाही सोडलं, तुमचं लिव्हर सडून जाईल." ते सगळे मान हलवायचे. पण त्यांना ती सवय होती. एखादा साधू बाबाजी जायचा. तो म्हणायचा, "तुम्ही अगर नाही सोडलं ना, तर तुम्हाला मोक्ष मोक्ष मिळणार नाही. तुम्ही नरकात जाल." हं, ते मान हलवायचे. म्हणजे आणि नंतर मी गेलो. मी गेल्यानंतर त्यांना म्हटलं, "जो शराबी 1 बॉटल शराब पीता है, वो कल से 2 बॉटल पिए. मैं आपकी शराब छुड़ाने को आया ही नहीं." तर सगळ्या लोकांनी खूप टाळ्या वाजवून स्वागत केलं. क्या स्वामीजी आए बोले खूप दारू पिया करो." तर आणि मग त्यांचं चित्त ना दारूमधनं निघून माझ्यामध्ये गेलं. मी काय बोलतो ते. मी त्यांना म्हटलं, "मी फक्त तुम्हाला परमात्म्याशी जोडण्यासाठी आलेलो आहे. मी दारू सोडवायला आलोच नाही." त्याच्यानंतर त्यांनी ध्यान शिकलं. 45 दिवसाचं अनुष्ठान केलं. 90% लोकांची दारू सुटली. आता तुम्ही म्हणाल, "हा चमत्कार कसा झाला?" हा चमत्कार असा झाला, हिमालयातले गुरु काय दारू पीत बसलेत का तिथे? त्यांचं बी तुम्ही जर ग्रहण केलं, तर जे त्यांची स्थिती आहे, ती स्थिती तुम्हाला मिळेल. आपोआप हं, दारू सुटते. त्या सांगायचं तात्पर्य या सगळ्या गोष्टी आपोआप सुटतात. पण म्हणजे फक्त तुम्हाला ध्यान करता अजून एक दारूचा अनुभव आला. मी ना कपडे शिवायला एका टेलरकडे जायचो. हं, तर त्याची टेलरची बायको त्या काउंटरवर बसली असायची. तिच्याशी नमस्कार, चमत्कार थोडीशीच ओळख होती जास्त नाही. एक दिवस ती माझ्या ध्यान सेंटरवर आली. ती म्हणे आणि रडत आली. मी म्हटलं, "काय झालं?" ती म्हणे, "मी माझ्या नवऱ्याला ना डायव्हर्स देणं चाहतो." मी म्हटलं, "काय झालं?" चांगला सज्जन तर मनुष्य आहे. तो हं, म्हणे, "नाही, नाही, दिवसा सज्जन आहे तो, रात्री खूप दुर्जन आहे" म्हणे. "रात्री दारू पिऊन येतो आणि खूप धिंगाणे करतो हं, घरामध्ये." हं, तर मी ना खूप परेशान झाली याच्यामुळे. आता मी त्याला डायव्हर्स देते. म्हटलं, "एक काम कर ना, तू ना ध्यान शिक आणि ध्यान शिकून 45 दिवसाचं अनुष्ठान कर. मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तुझ्या नवऱ्याची दारू सुटून जाईल." ती म्हणे, "मी ध्यान करीन आणि नवऱ्याची दारू सुटून जाईल." हं, म्हटलं, "तू बघ, प्रयोग हं, करून बघ ना." हं, तर ती 45 दिवस तिने अनुष्ठान केलं. नवऱ्याची दारू काही सुटली नाही. हं, सुटली नाही आणि परत तरी रडायला लागली. तुम्ही म्हणताय की सुटून जाईल, तो तर पूर्ण बाटलीच्या बाटली पितो अजून. हं. मी म्हटलं, "तुझं चित्त कुठे होतं? दारू पिणाऱ्या नवऱ्याकडे. ध्यानात लक्ष होतं का? नाही. तर तू ना
अत्तराच्या बाटल्या आपल्या अंगावर टाकते. नाक कुठे आहे तुझं? नालीत. तर तिथूनच मिळेल ना. तर आता 45 दिवसात नवऱ्याचा विचारही करू नको आणि तू ध्यान दुसरं अनुष्ठान कर. आता बघ, दुसरं अनुष्ठान केलं तर अनुष्ठानमध्ये तिचा नवरा बाहेर यायचा स्कूटरवर आणि सिगारेट फुकत बसायचा बाहेर आणि ती आतमध्ये ध्यानाला यायची, मग तिला घेऊन जायचा. एक दिवस जोराचा पाऊस आला. आता कुठे जायचं? तो घुसला आतमध्ये. तोही बसला. ध्यान चाललं होतं. तोही बसला. त्यांनी ध्यान केलं. मला म्हणतो, "स्वामी आज मैंने भी ध्यान किया." म्हटलं, "अच्छा आहे." हं, स्वामीजी मला खूप चांगलं वाटलं. हं. चांगलं आहे. त्याच्यानंतर "स्वामीजी मी पण ध्यान करू का?" म्हटलं, "कर ना." "पण मी ना रात्री दारू पितो." तर म्हटलं, "रात्री दारू पी, सकाळी ध्यान कर." तर तो म्हणे, "असं चालेल?" म्हटलं, "अरे दवडेल. तू हं. कर तर खरी. सकाळी ध्यान करणं कर." आणि त्यांनी सकाळी ध्यान करणं सुरू केलं, रात्री दारू पिणं सुरू केलं. त्याला त्याचे अनुभव काय लागले, दारूच्या दुकानात जायचो, दारूचं दुकान बंद मिळायचं. याचं म्हणजे दारूचा ग्लास घेऊन जायचं, त्याला स्वामीजी दिसायचे. तर सांगायचं तर असं करता नंतर पुढचं काय झालं, त्याला उलट्या व्हायला लागल्या. हं. म्हणजे हे जे नाभीचक्र आहे ना, तुम्ही ध्यान करता जसं नाभीचक्र विकसित होतं. विकसित झाल्यानंतर काहीही अशी वस्तू जी चांगली नाही आहे, ती बाहेर फेकली जाते. तुम्ही विष प्या, ते बाहेर फेकलं बरं. जाईल. दारू हं, प्या, बाहेर फेकलं जाईल. हं. नंतर त्याला उलट्या व्हायला लागल्या. मग त्याला वाटलं बहुतेक दारू आपल्याला हजम नाही होत. मग त्याची दारू सुटू गेली. तर हं. सांगायचं तर असं आपोआप होतं. आणि या मार्गाचा प्रचार-प्रसार मी नाही केला आहे. मी तर एकटा आहे. मी काय करीन, होतं काय माहिती आहे, जसं लोकं ध्यान करतात ना, असं करता नाभीचक्र त्यांचा विकसित होतं. विकसित झाल्यानंतर त्यांना जो आनंद झालेला आहे, तेथे तो सुद्धा आनंद सगळ्यांना वाटावाच लागतो. अगदी. तर ऑटोमॅटिक सगळं वाटत फिरतं. जसं मी हं. वाटत फिरतो तसं वाटत आणि त्याच्यात एक आनंद आहे. मग गुरुदेव, मूळ मुद्दा हा आहे, की आमच्यासारख्या नवख्या माणसाला, सामान्य माणसाला ध्यान करणं शक्य आहे का? आणि मग ते कसं करायचं? नाही, तुमची इच्छा असेल तर मी करू शकतो, असं काही नाही. ॲक्चुअली काही नाही, एकदम सोपं आहे. पहिली गोष्ट ना, ध्यान करायच्या आधी तुमचा शरीरच तुमचा विरोध करेल. शरीर विरोध करेल म्हणजे काय? शरीराला सवय नाही. शरीराला सवय आता विचार करेल, नाहीतर मग काहीतरी काम करेल. आता तुम्हाला कामही नाही करायचं आहे, विचारही नाही करायचे, काही नाही करायचे. ती हं. सवय नाही. तर शरीर विरोध करायला लागेल. विरोध करेल म्हणजे अशा ठिकाणी खाज सुटेल, जिथे कधी जन्मात सुटली नाही. खाज सुटेल, खोकाल, जांभळ्या द्याल, खूप हं. गॅसेस पास होतील. म्हणजे सगळं हे सगळे शरीराचे विरोध करायचे प्रकार आहे. तर असे किती जरी विरोध हं. झाले, तरी बसलं राहायचं. हां. सगळं किंवा सहन दुखणं, करायचं. दुखणं हं, का कुठल्याही काय काय भागाला दुखणं हां, येऊ ते शकतं. ते काही होऊ शकतं. ह्या हां. शरीराचा विरोध करायचा प्रकार आहे. तर हे सगळे बरं. प्रकार सुरू होतील. अच्छा, याच्यावर समजा तुम्ही विजय केली, तर मग विचार सुरू होतील. इतके विचार, इतके विचार, इतके विचार. एका जैन मुनीला 52 वर्ष आधी त्याच्या हातून एक बिल्लीचं पिल्लू मरून गेलं होतं. ते त्याला आठवलं. म्हणे इतक्या वर्षात कधी नाही आठवलं आणि आता आठवलं. म्हणजे बापरे! तुमच्या आयुष्यामध्ये जितक्या आपल्याला वाटतं होऊन गेलं, आपण विसरून गेलो. आपल्या सबकॉन्शियसमध्ये सगळं स्टोअर असतं. हं, आणि जसं हं. जसं होतं की नाही, एखादी नाली आहे, नालीच्या जवळून तुम्ही पास झाला, ठीक आहे, चालले गेले. जर नाली ढवळायला लागले, तर त्याची घाण वास आपल्याला येते. अगदी तसंच आहे. तुम्ही चित्ताची शुद्धीकरण करताय, तर त्या ते चित्तामध्ये सगळं. जितक्या गोष्टी बसल्या, तेवढ्यांचे सगळे विचार तुम्हाला येतील. तर अशा वेळा ट्रॅफिक पोलीस व्हायचं. ट्रॅफिक पोलीस व्हायचं म्हणजे ट्रॅफिक पोलीस काही करतो का? ट्रक येतोय, पाहतोय. बस येते, पाहते. स्कूटर येतंय, पाहतोय. तो काही नाही करत. फक्त तसं पाहत आहे, हां, पाहायचं. विचारांना फक्त पाहायचं. काय होतं माहिती आहे, आपण विचार करायला लागलो ना, इनडायरेक्टली आपण आपला एनर्जी, आपण आपली ऊर्जा त्या विचारात देतो आणि दिल्यानंतर एक विचार केला, मग त्याच्यामागे दुसरा येतो, दुसऱ्यामागे तिसरा येतो आणि हं, लोकं अर्धा-अर्धा तास पडले असतात दारुड्यासारखे. काय हं. विचार करतात ते. तर म्हणजे तुम्ही जर पहिल्या विचाराला जसं ते म्हणाले की नाही आचार्य तर जसं की पहिला प्याला तुम्ही रोखू शकता, तसं आहे. तुम्ही पहिला विचार आला ना, विचार मला करायचा नाही आणि पाहायचं नुसतं त्याच्याकडे. अच्छा, ऑफिसचा विचार आलाय का? अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. अच्छा, रेल्वे स्टेशनचा विचार आलाय का? ठीक आहे. मग त्याला पाहायचं. रिएक्ट नाही रिएक्ट करायचं. नाही करायचं. जर तुम्ही तो विचार करायला लागलात, मग तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ड होऊन जाता. हं, तर दुसरा हमला विचारांचा होतो. तिसरा हमला होतो बुद्धीचा. बुद्धी म्हणतं, "तुझ्याच्याने ध्यान होणार नाही." हं, तू ध्यान कधी केलंय का? केलंच नाही. बघ हं, बसली आहे मूर्खासारखी 8 दिवस. लागलं नाही ना? लागणारच नाही तुला. हं. अरे किती महत्त्वपूर्ण कामं आहे सोडली. ती सोडून तू बसलेली आहे. अगदी असं म्हणून निरर्थक काम करतीयेस. आणि काही तुला हं, आणि हं. असं माहीत मला कन्व्हिन्स करायचं की हो. महत्त्वपूर्ण कामं सोडून तुम्ही अर्धा तास वाया घालवत आहे. आणि जे काम करायला म्हणून ती उठवेल, ते काम तुम्ही उठल्यानंतर करणार नाही. फक्त तिचा उद्देश एक होता तुम्हाला त्याच्यातून उठवायचं. तर पहिला हमला शरीराचा, दुसरा हमला विचारांचा, तिसरा हमला बुद्धीचा. बुद्धीचा. तर या तिन्ही हमल्यांवर विजय कशी मिळवायची याचा रस्ता मी शोधला आहे आणि एकदम सक्सेसफुल मी त्या मार्गात. तो अनुभव मी लोकांना सांगतो. मी माझा अर्धा तास माझ्या गुरूंना दान केलंय. प्रत्येक दिवसातला अर्धा तास मी मी माझ्या गुरूंना गुरूंना दान ध्यान केलंय. तर त्याच्यावर माझा अधिकारच नाही. जी गोष्ट दान केली ती आपण परत नाही मागत ना. तर अगदी. जसं आपल्याला विचार आले तरी बसले, की हा अर्धा तास तर त्या गुरूंनाच दिलाय ना. तर ध्यान लागो तुमचं क्षेत्रच नाही की ध्यान लागो तुमचं तुमचं क्षेत्र फक्त अर्धा तास बसायचं. असे जर तुमचे श्रोते बसले तिथे अर्धा तास, तर 45 दिवस बसायचं. तर 45 हां, दिवस. रोज अर्धा तास. अच्छा, हं. सकाळी नाही बसले, संध्याकाळी बसा, पण अब्सेंट नका राहू. असं 45 दिवस बसलात काय होईल? तुमच्या जीवनातलं काय जाईल? 22.5 तास. पण 22.5 तासात तुमचं आयुष्य बदलून जाईल.
हे माझा इतके वर्षांचा अनुभव आहे आणि एकही साधक मला असा नाही भेटला ज्यांनी 45 दिवस हे केलं आणि त्याच्या आयुष्यात चेंज झालं नाही. तर म्हणजे आपोआप चेंज होतं सगळं. आणि दुसरं, तुमच्या आज ज्या समस्या असते, आज जे प्रॉब्लेम, एका लिफाफ्यात बंद करून ठेवून द्या ना आणि शंका नका करू हे दूर होतील की नाही होतील. फक्त अर्धा तास बसायचं आणि हे तुम्ही माझ्यावर उपकार नाही करत आहे, तुम्ही तुमच्यावर उपकार करताय. स्वतःसाठी तर करायचंय स्वतःला हे. अर्धा तास देताय. एक. दुसरं, मी आजकाल साधकांना एक सुरू केलं, हे ध्यान साधण्याच्या आधी अजून एक साधना करा. एका निर्जन ठिकाणी बसायचं अर्धा तास. हं, हे पहिली स्टेज आणखीन. तिथे बसायचं, तुमच्या हातात मोबाईल नसला पाहिजे, पेपर नसला पाहिजे, मासिक नसला पाहिजे, पुस्तक हं. नसलं पाहिजे. तुम्ही गाणी गायची नाही, शिट्ट्याही वाजवायच्या नाही. हां. हां, आणि तुमच्या शेजारी-पाजारी कोणी नको. हं. असं बसा बरं अर्धा तास. बसता येतं का? तर काय होईल माहिती आहे, असं जर बसणं प्रॅक्टिकली सुरू केलं, हळू ना आपल्याला विचार कमी, 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 कमी होत जातात आणि मग ते थोडेसेच विचार राहतात. गुरुदेव, या कार्यक्रमाचा शेवट करताना आपण काही प्रात्यक्षिक करू शकतो? हां, करू ना, हं. जरूर. काही नाही. पहिली गोष्ट, जितकं शरीर तुम्हाला रिलॅक्स सोडता येईल तेवढं सोडा. हं. हां, आणि हा जो उजव्या हाताचा तळवा आहे ना, हं. हा आपल्या डोक्यावर ठेवा. हं. इथे ताळू भागावर. हां, आणि थोडंसं हलकं दाबायचं डोकं. 3 वेळा दाबा. दाबल्यानंतर 3 वेळा क्लॉकवाईज फिरवा. आता डोळे बंद करून घ्या आणि हात खाली घेऊन घ्या आणि दोन्ही हात मी जसे ठेवलेत ना, असे ठेवायचे. आपल्याला या ध्यान साधण्याचा उद्देश आहे आपला शरीरभाव संपावा आणि आत्मभाव जागृत व्हावा. तर म्हणायचं आहे, मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक पवित्र आत्मा हूँ, यानी मैं शरीर नहीं हूँ. यानी मैं मैं शरीर शरीर नहीं नहीं हूँ. हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. इसलिए मैं परमात्मामय हूँ. इसीलिए मैं परमात्मामय हूँ. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं है. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं. पुन्हा, मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक पवित्र आत्मा हूँ, यानी मैं शरीर नहीं हूँ. यानी मैं शरीर नहीं हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. मैं परमात्मामय हूँ. मैं परमात्मामय हूँ. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं है. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं है. पुन्हा, मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक पवित्र आत्मा हूँ, यानी मैं शरीर नहीं हूँ. यानी मैं शरीर नहीं हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. शुद्ध आत्मा केवल एक परमात्मा है. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं है. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व मैं नहीं है. परमात्मामय हूँ. मैं परमात्मामय आता हूँ. आपलं चित्त ताळूभागावर ठेवून थोड्या वेळ ध्यान करा. हं. आता प्रार्थना करायची देवाला. हं. हे परमात्मा, हे परमात्मा, कृपया मुझे कृपया मुझे आत्म साक्षात्कार प्रदान करें. आत्म साक्षात्कार करवा दे. हे परमात्मा, हे परमात्मा, कृपया मुझे कृपया मुझे आत्म साक्षात्कार प्रदान करें. आत्म साक्षात्कार करवा दे. हे परमात्मा, हे परमात्मा, कृपया मुझे कृपया मुझे आत्म साक्षात्कार प्रदान करें. आत्म साक्षात्कार प्रदान करे.